नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला एक खूप सुंदर अशी बॅग बनवायला शिकवणार आहे. 3 कप्प्यांची ही बॅग आहे. बनवायला खूप सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता ह्याच्यासाठी मी हे कॉटनचं कापड घेतलेलं आहे. त्याचं माप सांगते मी. 19 इंच बाय 11 इंच. 19 बाय 11 इंचचं हे कापड आहे आणि त्याच्या पाठीमागे फक्त कॅनव्हास लावलेला आहे. तर इथं वरनं आहे ना मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. आणि तिथे आपण कापून घेणार आहोत. आणि कापून झाल्यावर तिथे आपल्याला चेन लावायची आहे बरं का. खालच्या बाजूला मी अस्तर लावलेलं नाही आहे. अस्तर आपण सगळ्यात शेवटी लावणार आहोत. इथे आपण चेन लावून घेणार आहोत. चेन लावून झाल्यावर वरनं दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे चेनीला. अशाच प्रकारे ह्या बाजूने सुद्धा 2.5 इंचावर मार्किंग करून आपण तिथे लाईन मारून चेन लावून घेणार आहोत. जर तुम्हाला एकच कप्पा बनवायचा असेल तर तुम्ही एकच कप्पा बनवू शकता. मी इथे 2 कप्पे बनवलेत आणि हे 2 बाहेरचे कप्पे आहेत आणि मेन आपला मोठा कप्पा. इथे पण अशा पद्धतीने आपण चेन लावून घेणार आहोत बघा. आता अशा पद्धतीने माझी चेन लावून झालेली आहे. आता आतमध्ये मी अजून पण अस्तर लावलेलं नाही आहे, फक्त कॅनव्हास लावलेला आहे. आता आपण बंद लावून घेऊया. आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला. तर बंदाचं माप आहे 21 इंच. 21 इंचाचे 2 बंद मी घेतलेले आहेत. आता ह्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करायचे आणि ह्या बाजूने सुद्धा 3 इंचावर मार्किंग करून आपण बंद लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने बंद लावायचे आहेत आपल्याला. आता माझे बंद लावून झालेत आणि खालच्या बाजूने मी अस्तरसुद्धा लावून घेतलेलं आहे बरं का. हे बंद लावून झालं, चेन लावायची पहिले, बंद लावायचं आणि मग अस्तर लावायचं आहे आपल्याला. आता इथे आपण मेन कप्प्यासाठी चेन लावणार आहोत. आता ही चेन बघा कशी लावायची बघा. अशा पद्धतीने ही चेन आपण इथे शिवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने ही दुसऱ्या बाजूला पण चेनीचा दुसरा भाग आपण लावून घ्यायचा आहे. आता चेन लावून झाली की आपण बेस तयार करणार आहोत. आता बेससाठी मी खालच्या बाजूला 2 इंचाचा चौकोन आखून घेणार आहे. दोन्ही कोपरे आपण 2-2 इंचावर कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे दोन्ही कोपरे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. एकदम सोपी आणि सुंदर अशी ही बॅग तयार होते. एकाच कापडापासून 3 कप्प्यांची बॅग मी बनवली आहे. ठीक आहे. आता पहिले चेन लावून घेऊया. चेन लावून झालेली आहे माझी. आता त्याच्यामध्ये आपण रनर घालून घेऊया बरं का. आता रनर घालून झालं आहे. आता आपण ही उलटी करू आणि उलट्या बाजूने आपण शिवून घेऊया. आता पहिल्यांदा काय करायचं, कडेचा भाग शिवून घ्यायचा आहे असा आणि त्याला पायपिंग करायची आहे. आणि मग खालचे कोपरे शिवून घ्यायचे आहेत.
बंद नीट आतमध्ये व्यवस्थित घालायचे, नाही तर बंद पण शिलाईमध्ये येतील. नंतर मग असं कोपरा शिवून तिथे पण पायपिंग करून घ्यायची आहे. आतल्या बाजूला पायपिंग केली की आतमध्ये पण पर्स एकदम सुंदर दिसते. कापड वगैरे धागे वगैरे असे निघलेले दिसत नाही. बघा अशा पद्धतीने माझं बॅग पूर्ण झालेली आहे आणि पायपिंग पण करून झाली आहे. चला तर मग आता आपण आपली पर्स सरळ करूया. ठीक आहे. आता अशा पद्धतीने ही पर्स सरळ झालेली आहे. तुम्ही बघता हे कोपरे नीट व्यवस्थित बाहेर काढायचे. खूप सुंदर अशी ही पर्स दिसते. छोटीशी पर्स आहे. तुम्हाला इथे जवळपास वगैरे कुठे जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. बघा बेस पण बघा तुम्ही, खूप छान अशा पद्धतीने मोठ्या पद्धतीने बेस तयार झालेला आहे. आणि 3 कप्पे आहेत ॲक्च्युली. तुम्ही मोबाईल, पर्स वगैरे, छोटी कॉईन पर्स वगैरे ह्याच्यामध्ये नीट व्यवस्थित ठेवू शकता. कशी वाटली पर्स? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.